लोधी गल्ली परिसरात खळबळ उडाली असून अय्यूब किन्नर यांचा निर्घुण पद्धतीने शनिवारी खून झालाय। त्यांचं सोनं, पैसे, दुचाकी सुद्धा हल्लेखोरानं लंपास केलंय। सोलापूर शहरातील लोधी गल्ली परिसरात शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून किन्नर समाजातील अय्यूब सय्यद यांचा अज्ञात व्यक्तीनं खून केल्याची खळबळजनक बाब समोर आली। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लष्कर परिसरात मुरगीनाला जवळील पिंजारी मस्जिदच्या शेजारी अय्यूब सय्यद हे किन्नर राहत होते। शनिवारी त्यांच्या राहत्या ठिकाणी अय्यूब यांचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक माहितीनुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं अय्यूब यांचा खून करून त्यांच्या अंगावरील सोनं, रोख रक्कम, मोबाईल फोन तसंच दुचाकी वाहन चोरून नेल्याचं समोर आलं। या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी परिसराची पाहणी करत पंचनामा केला असून फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आलं। अय्यूब सय्यद यांच्या हत्येमुळं लोधी गल्ली, लष्कर आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळं परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला। दरम्यान अय्यूब सय्यद यांच्या कुटुंबियांमध्ये आणि किन्नर समाजात शोककळा पसरली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत।